डाएटवर आहात आणि काहीतरी चविष्टसुद्धा खायचं आहे, तर मग हे प्रोटीनने भरपूर असे मूग डाळ आप्पे नक्की ट्राय करा. करायला खूप सोपे आहेत, चवीलासुद्धा खूप भन्नाट लागतात आणि अगदी खूपच कमी तेलामध्ये हे आप्पे तयार होतात. वेट लॉस करताना त्याच पानसट आणि चव नसलेले पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल, तर एक वेळ हे आप्पे नक्की ट्राय करा. वरतून मस्त कुरकुरीत आणि आतमध्ये मस्त मऊ आणि जाळीदार असे होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मूगडाळीचे आप्पे करण्यासाठी इथे मी 1 कप बिना सालीची मूगडाळ स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर 4 तास ही डाळ भिजवून घेतली. बघू शकता डाळ छान अशी भिजलेली आहे. तर आता ही डाळ आपल्याला मिक्सरला बारीक करायची आहे. त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं. भिजवून घेतलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची. तर भिजवून घेतलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतली. आता यामध्ये छोट्या चमच्याने 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचाभरून घट्ट आणि फ्रेश असं दही घेतलं आहे. 3 ते 4 हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे. आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि मिक्सरला मस्त बारीकसर अशी ही डाळ वाटून घ्यायची. तर बघा अशा पद्धतीची छान बारीकसर अशी डाळ मिक्सरला मी वाटून घेतली. बघू शकता ही डाळ अजिबातही जाडसर ठेवायची नाही, नाहीतर मग आपले जे आप्पे आहेत ना ते फुलणार नाहीत. डाळ छान बारीक वाटून घेतली की आप्पे जे आहेत ना ते मस्त असे फुगतात. हे आप्याचं मिश्रण खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त घट्ट नाही असं करायचं आहे. घट्ट जर झालं तर आप्पे छान फुगणार नाहीत आणि कडक येतील आणि पातळ जरी झालं तरीसुद्धा आप्पे फुगणार नाहीत. आता यामध्ये बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेला टोमॅटो किंवा तुम्हाला ज्या काही भाज्या आवडत असतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला आवडत असेल तुम्ही यामध्ये काकडी किंवा दुधी भोपळा, गाजर, पत्ताकोबीसुद्धा टाकू शकता. सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं. सगळ्यात शेवटी यामध्ये छोट्या चमच्याने पाव चमचा खाण्याचा सोडा, वरतून थोडंसं पाणी घालायचं व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता आप्याचं जे मिश्रण आहे ते अशा पद्धतीचं करायचं आहे. खूप जास्त पातळसुद्धा नाही आणि खूप जास्त घट्टसुद्धा नाही. तर आता लगेचच याचे आप्पे करून घ्यायचे आहेत. सोडा टाकल्यानंतर लगेचच आप्पे करून घ्यायचे. तर आप्पे पात्रामध्ये इथे मी किंचितसं थोडंसं तेल घालत आहे. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता. आता तयार जे आप्याचं मिश्रण आहे ते आप्पे पात्रामध्ये टाकून घ्यायचं. सुरुवातीला जे बाजूचे खाचे असतात ना त्यामध्ये मिश्रण टाकायचं आणि नंतर मधातल्या खाचामध्ये टाकायचं. कारण मधातले जे खाचे आहेत ना त्याला गॅसची जी फ्लेम आहे ती जास्त लागते आणि सुरुवातीलाच जर आपण त्यामध्ये मिश्रण टाकलं तर ते आप्पे करपू शकतात. सर्व खाच्यामध्ये व्यवस्थित असं मिश्रण टाकून घेतलं. आता झाकण ठेवायचं, गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि 3 ते 4 मिनिट हे आप्पे शेकून घ्यायचे. मीडियम फ्लेमवर 3 ते 4 मिनिटे आप्पे शेकून घेतले. बघू शकता आप्पे मस्त टम्म असे फुगले आहेत. तर आता हे आप्पे उलटवून घ्यायचे. आपण सुरुवातीला थोडं तेल टाकल्यामुळे आता यामध्ये तेल टाकण्याची गरज नाही. तर अशा पद्धतीने सगळे आप्पे उलटवून घेऊया. बघू शकता किती मस्त असे खालच्या बाजूने आप्पे शेकून झाले आहेत. आता दुसऱ्या बाजूने शेकण्यासाठी झाकण वगैरे न ठेवता पुन्हा 2 मिनिटे आप्पे शेकून घ्यायचे. दुसऱ्या साईडला 2 मिनिट हे आप्पे शेकून घेतले आणि बघू शकता दोन्ही साईडला मस्त खमंग असे आप्पे शेकून झाले आहेत. काढून घेऊया. गरमागरम आप्पे तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणीसोबत सर्व करू शकता किंवा तसेही खाऊ शकता. तर तुम्हीसुद्धा हे आप्पे घरी नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटेचे बटन प्रेस करा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.